आज आपण व्हेज चीज सँडविच बनवणार आहोत, झटपट कमी वेळेत कमी साहित्यामध्ये. चला तर बनवायला सुरुवात करूया. आज आपण हेल्दी, टेस्टी आणि पौष्टिक व्हेज चीज सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी मी भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत. कांदा कट करून घेतलेला चॉप करून घेतलेला आहे. गाजर चॉप करून घेतलेला आहे. टमाटर चॉप करून घेतलेला आहे आणि शिमला मिरची पण चॉप करून घेतलेली आहे. हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. आता 1 चमचा तुम्हाला याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे. हिरवी मिरची थोडीशी कमीच घाला चिली फ्लेक्स घालायचं असेल तर. आणि थोडी काळी मिरी पावडर घालायची आहे, पाव चमचा. थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण मीठ असं चीजला आणि बटरला मीठ असतं. त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचा. ब्रेडला बटर थोडंसं सगळी ब्रेडच्या स्लाईजला बटर आपल्याला लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आपले चीजचे स्लाईस आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही अख्खा पण ठेवू शकता आणि मी अर्ध्या ठेवलेल्या आहेत, कारण मी परत खिसून पण घालणार आहेत. आणि हे सगळं मिक्स भाज्या आपल्याला याच्यावरती घालायच्या आहेत. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता. आता हे चीज आपण खिसून घेणार आहोत. खिसलेलं चीज आपल्याला या सगळ्या सँडविचवरती घालून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरून दुसरा एक स्लाईस ठेवून असं दाब द्यायचा आहे. त्याच्यामुळे ते एकमेकाला असं असं चिकटतं. आता तवा गरम करायला ठेवायचा आहे. तुमच्याकडे टोस्टर असेल तर तुम्ही टोस्टरमध्ये बनवू शकता. आणि एका वेळेस 2च सँडविच ठेवायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघा कलर पण किती छान आलेला आहे. आता खालच्या बाजूने पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूने बघा, दोन्ही बाजूने पण असे छान कलर आलेला आहे आणि क्रंची आणि कुरकुरीत झालेला आहे. आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आणि हे बघा, हे सँडविच मुलांना तुम्ही टिफिन पण देऊ शकता आणि असं नाश्त्यासाठी पण असं हेल्दी आणि टेस्टी सँडविच तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे आपलं सँडविच तयार झालेला आहे. आता आपण ह्याला कट करणार आहोत. आकार तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. बघा कसं दिसायला पण छान दिसतंय. अशा प्रकारे आपलं सँडविच तयार आज आपण बनवलं आहे व्हेज चीज सँडविच. आणि हे सँडविच तुम्ही पण करून बघा. आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन. चला तर बाय.